घरपोच वस्तू वितरण क्षेत्रातील मोठी कंपनी ब्लिंकिटने 10 मिनिटात घरपोच वितरण ही सेवा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। गेल्या काही दिवसांपासून वितरण करणाऱ्या गिग कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि कामाच्या अतिदबावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात होती। त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय श्रम मंत्रालयाने हस्तक्षेप करत चर्चा घडवून आणल्यानंतर ब्लिंकिटने मंगळवारी हा निर्णय जाहीर केलाय। ब्लिंकिट पाठोपाठ झेप्टो आणि स्विगीच्या मालकीची इन्स्टामार्ट या कंपन्याही लवकरच अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीय यांनी गेल्या आठवड्यात ब्लिंकिट, झेप्टो, झोमॅटो आणि स्विगी या आघाडीच्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती। या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी 10 मिनिटांची वितरण मुदत काढून टाकावी अशी स्पष्ट भूमिका मांडली गेली। या दरम्यान ब्लिंकिटने आपल्या ब्रँडिंगमध्येही मोठा बदल केला आहे। 10 मिनिटात 10,000पेक्षा अधिक उत्पादने हा दावा हटवून आता 30,000पेक्षा अधिक वस्तूंचे घरपोच वितरण असा नवा संदेश देण्यात येत आहे। गिग कर्मचाऱ्यांची सुरक्षा, सुरक्षितता आणि कामाच्या अटींमध्ये सुधारणा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे 10 मिनिटात वितरणाची अट रद्द करावी या मागणीसाठी गिग कर्मचाऱ्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रव्यापी बंद पुकारला होता। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने योग्य वेळी केलेल्या हस्तक्षेपाचे आपचे खासदार राघव चड्डा यांनी स्वागत केले आहे। एकीकडे जलसेवा तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे जीवन आणि सुरक्षितता या संतुलनाचा विचार करत घेतलेला हा निर्णय घरपोच वितरण क्षेत्रासाठी निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जातंय। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।